आपल्याला आता आपण करंजीला काढून घेतो आहे आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम छान कलर आलेला आहे आणि एकदम टेस्टी अशी ही करंजी आपली तयार झालेली आहे। दुसरी करंजी आपण काढून घेतो आहे आणि अशा प्रकारे आपण बाकी पण करंजा एक एक करून टाकून तळून घेतो आहे। आता सगळ्या करंजा आपण तळून घेतलेल्या आहे। बघू शकता किती सुंदर दिसतात आहे। आता ही करंजी मी एक दाखवते तुम्हाला, त्याचा आकार बघा किती छान आहे, एकदम क्रिस्पी झालेली आहे। आता एक करंजी बघू शकता, मी तिला तोडून दाखवते किती खस्ता झालेली आहे। ते बघा किती खस्ता आहे आणि सारण पण पहा आत किती छान भरलेलं आहे। आता आपण याचं प्लेटिंग करून घेतोय। आता आपण तिळगुळाच्या करंजीचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे। बघू शकता किती सुंदर दिसत आहे। एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। या संक्रांतीला ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा।